सन्मानित केला जाईल. 12 धावांची खेळी आणि एक गडी सुद्धा टिपला. 1 धावांचा फक्त षटक हाताळला. त्यामुळे जाता येणार मॅच. मिस्टर श्रेयस वही आहे ना तिथे. मानवना श्रेयस नंतर कमी करा. नंतर ग्राउंड मध्ये कमी करा. आता ओके. नंतर तिकडे जाईल ना. कमी करा. बॉल दिलाय का? वो सोडणार आहे का? मॅच कोणाची आहे? विरार बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार श्री सुजितजी केसरी यांच्या हस्ते मार्गमाची जर्सी देऊन या ठिकाणी सन्मान केले जाते. श्रेयसला 12 धावांची खेळी आणि षटक टाकत असताना फक्त एक धावांचं षटक हाताळलं. 1 गडी टिपला. त्या कारणे मानवनाचा ठरतोय मानकरी श्रेयस. दरम्यान आजच्या दिवसाला 5वा मुकाबला UCC वर्सेस श्री स्पोर्ट्स. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे UCC संघाने. वैभव आणि 15 मॅच 5वी मॅच सुरू आहे. थँक्यू सो मच. निश्चितच आईकडा क्रिकेट क्लब आयोजित आईकडा प्रीमियर लीग मनवेपाडाच्या मैदानावरती आपण आल्या तमाम क्रीडा रसिकांचे हार्दिक स्वागत करतो. 5वा सामना या ठिकाणी फटका चांगला तितका खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चौकार केलेला आहे. 4 धावाने सुरुवात करतोय वैभव. धावा फलकावरती 4. ज्ञानेश्वर चढवला हल्ला. आता मध्ये थोडीशी फ्लाईट डिलिव्हरी त्या चेंडूवरती ढकलून काढला आहे. चेंडूला पाठवला डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावांशी धावसंघामध्ये 12. धावा फलकावरती 5. अजून 4 चेंडू बाकी असतील. चांगली फ्लाइंग सुरुवात. पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका मारला होता. पुन्हा एकदा एक धाव. वैभव वेदांत जोडी मैदानामध्ये आहे. निश्चितच आपण पाहतोय आडापाडणे मारण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु या ठिकाणी बाईकची 1 धाव. सातवी धाव फलकावरती लगावली गेली. 2 चेंडू बाकी होते पहिल्या षटकातले. वेदांत करता पडणारा चेंडू हलक्या रीतीने खेळून काढला. त्या चेंडूला आणि शिवक्षेत्राच्या येईल उचलून फेकेल तोपर्यंत 1 धाव कम्प्लीट केली जाते. 5 चेंडू 8 धाव फलकावरती आहेत. अजूनही वैभव स्ट्रायकिंग मध्ये आता मात्र दिसेल आपल्याला. हलक्या रीतीने खेळून काढल्या चेंडूला 1 धाव भेटलेल्या चेंडूवरती धावा फलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ज्ञानेचं पहिलं षटक यांनी संपलं गेलेलं आहे. धावा फलकावरती 9. एक चांगली सुरुवात श्री स्पोर्ट्स संघाची झालेली आहे. हस्तिक गोलंदाजी मार्गवरती राईट राऊंडचा मार आणि शिजव आपल्याला पाहायला मिळेल. हस्तिक यांच्या मार्फत टप्पा पडल्यानंतर निश्चित सुरू गेला. चेंडूला हलक्या रीतीने ढकलून दिला आहे. दिशा दिली थर्डमॅनची. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातो. 1च धाव भेटू शकले चेंडूवरती. डावी धाव फलकावरती लगावली जाते. धाव फलकावरती धाव 10. हा सुद्धा हलक्या रीतीने खेळून काढला. आणि आपण पाहिलं तर पहिला चेंडू चांगला खराब चेंडूचा म्हणजे मारण्यासारखा फटका होता. त्या चेंडूवरती फटका एक्झिट केला गेला होता. चौकार आला त्या चेंडूवर. त्याच्यानंतर प्रत्येक चेंडूवरती एक धाव काढताना आपल्याला पाहायला मिळाले.
आतापर्यंत धावफलक पाहिला तर 3 चेंडूंचा खेळ संपला. दुसऱ्या षटकातल्या धावा फलकावरती आहेत 12. वेदांत स्ट्राईक एंड वरती. त्या माझ्या कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. गडी बाद. आउट वेदांत. नवीन फलंदाज या ठिकाणी विनय येतोय. हस्तिकला या ठिकाणी हस्तिकने या ठिकाणी ब्रेक थ्रू दिला गेलेला आहे. हलक्या गतीने घेऊन काढला. विनयची पहिली धाव या ठिकाणी धाव फलकावरती त्याच्या ऍड होते. एका धावेने धावसंख्येमध्ये 12 धावा फलकावरती लगावले होतात 13. लास्ट बॉल असेल धावा फलकावरती 13. वैभव महत्वाचा फलंदाज सलामीच्या रूपाने येतो. एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय टीम श्री स्पोर्ट संघाचा. 2 षटका संपले. 2 षटकाचे समाप्ती होऊन धावा फलकावरती पाहिला 13. एकच धाव. 14 धावा फलकावरती चिराग गोलंदाजी मार्फत हे तिसरं षटक हाताळण्यासाठी आलेला गोलंदाज आपण पाहतोय. गर्दीने घेऊन काढला हा सुद्धा चेंडू. एकेरी धावसंख्येवरती भरपूर स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि धावसंख्येला सुद्धा वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. एकेरी धावसंख्येने 15 धावा फलकावरती लगावले गेले आहेत. अजून 4 चेंडू बाकी आहेत या षटकातले आपण पाहतोय. मात्र कवर दिशेला मारला फटका आहे या ठिकाणी. पेकी गॅदर आणि गडी बाद असल्याचा इशारा. थोडाफार रेफर आहे या ठिकाणी. थोडाफार रेफर केलेला आहे. सरांचा कॉल या ठिकाणी नॉट आउटचा इशारा. तर एक धाव कंप्लीट केली झाली. चेंडूवरती 3 चेंडू संपले आतापर्यंत. 3 चेंडू बाकी आहेत. 16 धावा फलकावरती लगावले गेले आतापर्यंत. 3 चेंडू बाकी असलेल्या षटकातले चिरागचा हा चेंडू हलक्या अर्थीने खेळून काढलेला आहे. डिक्लेअर झोन मध्ये पाठवला चेंडूला एका धावेसाठी. 17वी धाव फलकावरती लगावले गेले. अजून 2 चेंडू बाकी असतील. लास्ट बॉल. आज थोडीशी फ्लाईट दिली होती चेंडूला आणि टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली. त्या चेंडूला ढकलला डिक्लेअर झोन मध्ये. 3 षटकांचा आतापर्यंत खेळ संपला. धावा फलकावरती आपण पाहिला तर 19 धावा शेवटचं षटक असेल. या षटकामध्ये निश्चितच धावा रोखल्या जातील का, धावा केल्या जातील का या षटकामध्ये दिसेल आपल्याला. देऊया डिकेला संधी. ऐकूया समोर संगीत पुन्हा या मैदानामध्ये.
तरी पहिल्याच चेंडूवरती हातवा दिलेला आहे राहुल यांच्या मार्फत. मित्रा लाईट लाईट अजून निशान 50 बस 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 हातगाडीने खेळून काढला चेंडू. ओके एकच धाव. दोन चेंडू 20 धावा म्हणजे 20 मध्ये 20 आलेले आहेत. दोन खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. तर मात्र क्या बात आहे, कॅप मध्ये चेंडू होता परंतु त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केलं जाते, चेंडूला अडवलं जाते. एकच धाव घेतली झाली चेंडूवरती. तीन चेंडू आतापर्यंत संपल्या. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 21 धावा फलकावरती आहेत. निश्चित 3 चेंडूवरती एकतरी मोठा फटका या ठिकाणी विचार करते श्री स्पोर्ट्स संघ की एकतरी मोठा फटका आला पाहिजे. तर एक चांगली धावा थोड्या वर ठेवल्या तर निश्चितच आपण डिफेंड करू शकू. तर 2 चेंडू बाकी आहेत. धावा फलकावरती 22 आहेत. अजूनही पाहायला जाईल की या चेंडूवरती फटका येईल का, परंतु चांगला फटका एक्झिट केला गेला होता. चांगलं क्षेत्ररक्षण डिक्लेअर करणारे चेंडू. लास्ट बॉल 23 धावा फलकावरती. स्ट्रायकरवरती असेल निशांत. या चेंडूवर निश्चितच येणारा चौकार भरपूर महत्वाचा असेल, कारण चौका आला तर 27 धावा फलकावरती लगायला दिले. 28चं टार्गेट येईल. येणारी 1 धाव 24-25चं टार्गेट. परंतु काय करते या चेंडूवरती क्षेत्ररक्षण चांगला. एक धाव कमी दुसरा करण्याचा प्रयत्न केला जातो. या ठिकाणी थोडासा फंबल. क्षेत्ररक्षक 2 धावा घेतल्या. 2 धावाने धावफलक सरकते. 2ने धावा फलकावरती 25-26 धावांचं टार्गेट घेऊन राहते विशेष संघाला. चला लगेच विघ्नेश फायटर आणि श्रीदेव संघ कानावर या. आणि फिल्डिंगचा ऍडवरी केलेला निर्णय. श्रीदेव संघ पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आलेला म्हणजे धावसंख्येची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे 1 दरम्यान आपण पाहतोय निशांत पुन्हा एकदा मी पुकारता टाकणारा चेंडू हलकर्जीने घेऊन काढला. चेंडूला निश्चित डिक्लेअर झोन मध्ये पाठवलेला आहे. चेंडूला सुद्धा आईकडे क्रिकेट क्लब आयोजित एकविरा प्रीमियर लीग मनपाडाच्या मैदानावरती आपण पाहतोय 26 टार्गेट आहे. नक्कीच आपण पाहतोय मनपाडाचं हे मैदान चांगलं पिवळमय मैदान केलं गेलेलं आहे आणि या स्पर्धेचा निषेध थेट लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. पाटील नेटवर्क यांच्या मार्फत आपण पाहतील मुन्ना जयस्वाल ऑफिशियल ऑपरेटर, कॅमेरामॅन कपिल पाटील आणि स्पर्धा निधीदार निषेध आपल्याला घर बसल्या टीव्हीवरती पाहता येऊ शकते. इथे नाही आलं तरी चालेल. मोबाईल स्क्रीनवरती
हातभार लावणाऱ्या लोकांचे या स्पर्धेमार्फत खूप खूप आभार. चला गडी बाद झालेला आहे आणि आपण पाहतोय 3 चेंडूमध्ये 3 धावा फलकावरती लगावल्या गेल्या, ज्या ठिकाणी 26 धावांचा पल्ला गाठायचा आहे. आणि 26 धावांचा पल्ला गाठत असताना एक गडी सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. आऊट होताना राहुल बाद झालेला आहे आणि त्यानंतर हस्तिक स्ट्राईक एंडवरती आहे. चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एक धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु फेकी एवढी वेगाने आली होती ती या चेंडूवरती काहीच करता आलेलं नाहीये. 2 बॉल आहेत, अंपायर 2 बॉल आहेत. हरकतीने घेऊन काढला, चेंडूला ढकलला डिक्लेअर झोन मध्ये. 4थी धाव फलकावरती लगावली जाते. लास्ट बॉल बाकी आहे, लास्ट बॉल आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न या ठिकाणी निर्धाव चेंडू. षटक संपल्या पहिल्या क्रमांकाचा. पहिल्या क्रमांकाच्या षटकानंतर आपण धावा फलकावरती पाहतोय 4. आता मात्र येणारे षटक आहेत 3, म्हणजे 18 चेंडूंचा खेळ बाकी. 18 चेंडूमध्ये अजूनही UCC संघाला धावा करायच्या त्या 22. जो फासला 2चा होता तो फासला 4चा झालेला आहे. म्हणजे हा 4चा फासला झाला तर निश्चितच किमान 2 चौकार ठोकावे लागतील तर हा सामना जिंकू शकतो UCC संघ. गोलंदाजी मार्गवरती कुणाल येतोय हे षटक हाताळण्यासाठी. कुणालचा चेंडू निश्चित हस्तिक स्ट्राईक एंडवरती असेल. त्या चेंडूवरती हलकर्तीने घेऊन काढला. चांगला चेंडू निश्चित ढकलला गेला, डिक्लेअर झोन मध्ये पाठवला गेला. चेंडूला एकच धाव घेतली जाईल या चेंडूवरती. आणि 5वी धाव फलकावरती आता मात्र लगावली गेलेली आहे. दरम्यान कुणाल एक चांगला गोलंदाज शिरस्फोट संघाचा मित्तू खेळपट्टीवरती आहे. खोलवटा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे कबरची दिशेला. क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं. एकच धाव घेतली जाते चेंडूवरती. एका धावेने धाव संघामध्ये वाढ. धावा फलकावरती आहेत 6, ज्या ठिकाणी 2 चेंडू आतापर्यंत खेळ संपलेला आहे. कमबॅक करावा लागणार, एखादा मोठा फटका मारावा लागणार. हे जे फिल्डर आहे त्या फिल्डरांना भेदून चेंडू पाठवायला लागणार. तर निश्चितच जो फासला मोठा आहे त्या फासल्याला कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होऊ शकेल. इकडे धावसंख्येची भर दिला होता कारण चेंडू आतापर्यंत चांगले पडले गेलेले आहेत. चेंडू अचूक टप्प्यावरती टाकण्यात आलेले आहेत कुंडल्यांच्या मार्फत आणि त्या कारणे आपण पाहतोय दोन्ही फलंदाज एक धावसंख्येची भर होते. आता माझा चांगला फटका होता हा सुद्धा, परंतु जातोय चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. 4थी धाव या षटकातली येते. आपण पाहतोय 4 मध्ये 4 धावा आलेल्या आहेत या षटकामध्ये. आता धावा फलकावरती पाहिजे 10 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 8 धावा. शेवटचे 2 चेंडू बाकी असेल. हस्तिक स्ट्राईक एंडवरती आहे. निर्धाव चेंडू लास्ट बॉल. धावा फलकावरती 8. धावा फलकावरती आहेत. हलगर्जीने खेळून काढल्या चेंडूला. षटक संपलंय. दुसऱ्या क्रमांकाचा 2 षटकानंतर धावा फलकावरती 9. 1 गडीच्या मोबदल्यानंतर या ठिकाणी UCC संघ यष्टीचे. अजून आपण पाहिलं 12 चेंडूंमध्ये 17चा इक्वेशन येऊन राहिलेलं. आता मात्र आपण माझ्या हस्तिक स्ट्राईकमध्ये पुन्हा इथे आपल्याला पाहायला मिळालं वैभव
तिसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस चेंडू ऑन साईडला एकच धाव 10वी धाव फलकावरती लगावली जाते. 10 धावा फलकावरती लगावल्या जातात. आता ना हे रिंग लाईट आहे ना पुढे झूमच्या पाठीमागे त्याला कमी करा. ड्राईव्ह केलाय कव्हर दिशेला चुकीच्या रूपात 4 धावांमध्ये चौकार नितेशच्या बरोबर. धावा फलकावरती 14 चेंडूमध्ये 14 धावा आलेल्या आहेत. आणि आता मात्र फासला जो मोठा होता त्याला थोडासा कमी करण्याचा प्रयत्न नितेश करण्यात आलेला आहे. टप्पा चांगला, चेंडू चांगला, त्या कारणे एकच धाव घेतली गेली चेंडूवरती. एका धाव्यानिशी धावसंघामध्ये 12 धावा 15 फलकावरती लगावल्या जातात. अजून 3 चेंडू बाकी असतील या षटकातले. या षटकामध्ये चौकार आल्यानंतर निश्चित थोडीशी स्थिती आता माझा जो दबाव होता थोडासा दबाव रिलीज युसी संघाचा झाला असणार. पण अजून मात्र अजूनही 2 चेंडूंचा 2चा फरक अजून समोर आहे. त्या 2च्या फरकाला या ठिकाणी लेवलमध्ये आणून करायचं असेल तर निश्चित एक मोठा फटका जरुरी असेल. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील. धावा फलकावरती आपण पाहतोय 16 धावा फलकावरती 16 मध्ये 16 आलेले आहेत. 17वा चेंडू आता पडला जाईल. ऑन साईडला आता मात्र कव्हरची दिशेला मारला फटका. नेतेच्या बॅटीतला हा फटका अडवला गेलेला आहे. एकच धाव घेतली झाली चेंडूवरती. 17 चेंडूमध्ये 17 धावा फलकावरती लगावला गेला. जुन्यावर पाहिलं तर 9 धावांची गरज असेल. ज्या ठिकाणी 7 चेंडू बाकी आहेत. 7-9चं इक्वेशन. एकच धाव घेतली गेली चेंडूवरती. 3 षटकांचा खेळ आता मात्र संपला गेलेला आहे. 3 षटकामध्ये 18 धाव फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. येणारे चेंडू असेल 6 मध्ये करायचे 8. येतील का हे निश्चित बघण्यासारखं असेल. दोन्ही फलंदाज दाखल अजून खेळपट्टीवरती आहेत. वेदांत गोलंदाजी मार्गवरती आता मात्र टप्पा पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातो. वाईटचा इशारा पंचांकडनं दिला जातोय आणि फासला थोडासा कमी होईल. तर मात्र जो एकचा फरक होता तो 2चा फरक होता तो 1चा येऊन राहिलेला आहे. पुन्हा एकदा वेदांत गोलंदाजी मार्गवरती हस्ती करता पुन्हा एकदा चेंडू टप्पा खराब ऑप्शन वरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला गेला असता तर निश्चित हे चेंडू चांगले पडले असते. परंतु लेगच्या बाहेर चेंडू ठेवला गेला आणि बोनसच्या स्वरूपात 2 धावा घेऊन गेला. गोलंदाज चेंज केला तो विनय ते गोलंदाजी मार्गवरती 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज युसी संघाला येऊन राहते. चेंडू टाकलेला आहे. या 2 रनची पेनल्टी म्हणजे आता मात्र 6 चेंडूमध्ये 4 धावा कराव्या लागतील. सहा चेंडूमध्ये 4 धावांची गरज. सहा चेंडू 4 धावांची गरज. थोडस या ठिकाणी चुका घडल्या गेला. आता मात्र पहिला चेंडू त्यावरून हस्ती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु जेलचीच्या स्वरूपात गडी बाद होते. 5 चेंडू 4 धावांची गरज. फलंदाजी मार्गवरती त्या ठिकाणी 5 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे.
बॅटीची कडा, चेंडू फाईन लेगच्या दिशेला डिक्लेअर झोन मध्ये. 4-3चं इक्वेशन आणि नितेश स्ट्राईक वरती. मात्र फेकी आलेली आहे, क्रीज मध्ये आपल्या पोहोचले नाही, त्या कारणासाठी वाटचा इशारा. आता मात्र फासला थोडासा जवळ येत असताना 3 चेंडू 3 धावांची गरज. बघा चुका दोघांकडनं घडल्या. सुरुवातीला चुका घडल्या UCC संघाकडनं, 2 वाईट, त्यानंतर चेंडू टाकून पाहिला पेनल्टी आणि त्यानंतर आपण पाहतो थोडासा कमबॅक या ठिकाणी वेदांकडनं झालेला आहे. 3 चेंडू 3 धावांची गरज. ज्ञानेश करतात चेंडू, ग्लान्स केला चेंडूला निशिदाचा, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ढकलला गेला आहे. आता मात्र 2 चेंडू 2 धावांची गरज. सामना काय होताना सामना काय आलेला आहे एकेकांची निशिदाच्या चुकांवरती. या ठिकाणी आपण पाहतो फेकी वरती लागेल. दोघांकडे चालून आली, संधी चालून आली होती, त्या संधीचं सोनं करता आलेलं नाही. आता मात्र संधी स्पोर्ट्स संघाकडे आली आहे, कारण 1 चेंडू 2 धावांची गरज असेल. चिराग नवीन फलंदाज स्ट्राईकरवरती आहे आणि वेदांनी केलेला कमबॅक, वेदांनी आपल्या संघाला सामन्यामध्ये पुन्हा जिवंत केलेला आहे. आता मात्र 1 चेंडू मध्ये 2 धावांची गरज असेल. चौकात लगावलं जाईल का किंवा या चेंडूत निर्धाव ठरेल का? आता मात्र या ठिकाणी चेंडू निर्धाव, श्री स्पोर्ट्स संघ विजयी ठरतोय. वैभवचा निर्णय या ठिकाणी सफल ठरला. नितेश दादा पाटील यांच्या हस्ते मॅच जर्सी देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल वेदांना. काय मॅच होती, कुशल मॅच होती. मॅच मध्ये खूप रोमांच आपल्याला पाहायला मिळाले. इथून तिथे जाताना आपल्याला पाहायला मिळाले. या ठिकाणी 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज होती आणि 8 धावांची गरज असताना चुकी वेदांकडनंच झाली होती. वाईट 2 चेंडू हाताळले, त्यानंतर वैभवनी बोलवलं दुसऱ्या गोलंदाजाला आणि त्या दुसऱ्या गोलंदाजाने आपण पाहिलं तर
चेंडू टाकून पाहिला की कसा पडतोय तो, परंतु त्या असा टाकून पाहणं आपल्या असोसिएशन मध्ये अनिवार्य नाहीये. त्या कारणाने 2 धावांची पेनल्टी सुद्धा दिली गेली आणि त्यानंतर श्री स्पोर्ट्स संघ दडपणाखाली आला होता आणि त्यानंतर घेतलेला निर्णय वैभवचा खरोखर अचूक ठरला. वेदांतला पुन्हा बोलवलं आणि वेदांतने टाकलेली गोलंदाजी कमाल की एफर्टनेस आपल्याला पाहायला मिळाली. सुपर गोलंदाजी आपल्या संघाला 6 चेंडूमध्ये 4 धावा डिफेंड करताना पाहायला मिळाला. पहा, ठाम राहायला शिका. चुकू द्या निर्णय चुकला तरी अडचण काय आहे. यशस्वी कोण होतात? जे योग्य निर्णय घेतात ते नव्हे तर घेतलेला निर्णय योग्यच कसा आहे ते दर्शवून देतात त्यांना. तर हा निर्णय निश्चित वैभवचा ठरला, अचूक आणि वैभवचा हा निर्णय आपल्या संघाला या ठिकाणी विजय संपादन करून दिलेला आहे. थँक्यू सो मच. श्रीदेव वर्सेस रिग्नेट फायटर नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि तो निर्णय या ठिकाणी आपण पाहतोय सक्सेसफुल ठरेल का या तुझं लक्ष असेल. सलमान बॅटर एका ठिकाणी, भरत दुसऱ्या ठिकाणी आपण पाहतोय अर्जुन.